नमस्कार. तर कुंडली कुणाचीही असो, त्या व्यक्तीला होणारा नुकसान, मानसिक त्रास आहे हे आपण कुंडलीच्या 8व्या घरातून बघतो. 8व्या घरातून आपण मृत्यू, मानसिक त्रास आणि अचानक होणारं नुकसान बघत असतो. तर या 8व्या घराची रेमेडी सर्वांसाठी काय असू शकते हे मी आज सांगणार आहे. तर लक्ष देऊन बघा. तुम्ही तुमची कुंडली ओपन करायची आहे. तुमच्या कुंडलीमध्ये इथं 8व्या घरात हा जो नंबर लिहिलेला आहे, हा नंबर तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं हा जो नंबर आहे तो फक्त नंबर नाही, तर ती राशी आहे. तर 8व्या घरात कोणती राशी आहे त्याच्यावरून हा उपाय आहे. 8व्या घरात जर 1, 5, 9 यापैकी एक राशी असेल तर ते अग्नितत्वाची राशी झाली. म्हणून तुम्ही उपाय काय करायचा आहे, तर स्मशानभूमीत लाकूड दान करायचं आहे. कारण ही अग्नितत्वाची राशी इथे आली म्हणून अग्नीशी रिलेटेड उपाय तुम्ही, अग्नीशी रिलेटेड वस्तू तुम्ही दान करायची आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्या कुंडलीमध्ये 8व्या घरामध्ये 1, 5, 9 राशी नंबर लिहिलेला असेल तर त्यांनी स्मशानभूमीत लाकूड दान करायचे. त्याच्यानंतर जर इथे 4, 8, 12 हा नंबर लिहिलेला असेल तर तिथं जलतत्वाची राशी आहे. तुम्ही स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे. तुम्ही माठ ठेवू शकता किंवा फिल्टर किंवा कॅन पाण्याचा जे काही असेल ते तुमच्या परीने. तर तिथं तुम्ही आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा. त्याच्यानंतर जर इथं 2, 6, 10 अशी राशी लिहिलेली असेल तर ती पृथ्वी तत्वाची रास आहे. तर तुम्ही स्मशानभूमीमध्ये बसण्याची सोय करायची आहे लोकांची, जेणेकरून बेंच लावू शकता तुम्ही किंवा स्टूल, चेअर जे काही शक्य आहे तुम्हाला तुमच्या परीने. त्याच्यानंतर जर इथे 8व्या घरात 3, 7, 11 अशी राशी लिहिलेली असेल तर ती वायुतत्वाची राशी आहे. तुम्ही स्मशानभूमीत वायूशी रिलेटेड म्हणजे काय आलं तर फॅन, ठीक आहे, तर तुम्ही स्मशानभूमीत आलेल्या लोकांना फॅन लावू शकता, आलेल्या लोकांसाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून. तर 8व्या घराशी रिलेटेड या रेमेडीज किंवा उपाय आहेत. तुम्हाला समजले असतील तर तुम्ही जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला अशाच प्रकारची ज्योतिषीय माहिती आणि उपाय हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. धन्यवाद.